तुंगनाथ ते सर्वात हायेस्ट याचं शिवाचं टेम्पल आहे तिकडे, तुंगनाथ. आणि त्याच्यापुढे चंद्रशिला 1.5 किलोमीटर, तेही अप्रतिम. पण तेव्हाही एवढा पाऊस, वारा, वादळ आणि काय वेगळंच होतं. आणि तुंगनाथला आम्ही गेलो. तुंगनाथला गेल्यानंतर तिकडे आतमध्ये जेव्हा आम्ही मंदिरात जायचं तर आतमध्ये बरे गर्दी होती. आणि जसं आम्ही गेलो त्या तिकडल्या पुजाऱ्यांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि मला आत बोलवलं. माझ्याबरोबर 4-5 जण होते, त्यांना बोलवलं. आमच्याकडून अभिषेक करून घेतला, सर्व हे केलं. आणि नंतर पुन्हा बाहेर आलो. पुन्हा ते बाहेर आले. बाहेरच्या सर्व मंदिरात त्यांनी आम्हाला फिरवलं. बोला कभी भी आओ इधर, आपके लिए दरवाजा खुला आहे. अशी सगळी वेगवेगळे आनंद त्या ठिकाणी घेतले. आणि पंचकैलासच्या वेळेला सगळ्यात टफेस्ट पंचकैलासमध्ये ओम पर्वत वगैरे ते सर्व आम्ही केलं. नंतर मणिमहेशला गेलो तर आमच्यापैकी एका साधिकेला जवळजवळ मृत्यू योग आलेला होता. कारण संपूर्ण तिकडे जाण्या येण्याचे रस्ते बंद, हेलिकॉप्टरची सेवा बंद. आणि तिकडे गेल्यानंतर खाली पाऊस पडतो आहे, चिखलातून खाली यायचं. आणि तिकडे तिची ऑक्सिजन लेवल एकदम कमी झालेली आणि कुठल्याही क्षणी ती असंबद्ध बोलायला लागली होती. असं वाटत होतं ही आता इथेच देह ठेवणार की काय, इथपर्यंत परिस्थिती आली. पण महाराजांच्या आशीर्वादाने तिला कसंबसं करून बाहेर आणण्यात आम्हाला यश मिळालं. अशी सगळी टफेस्ट ट्रेक आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात कठीण म्हणजे श्रीखंड कैलास आणि किन्नौर कैलास. आणि श्रीखंड कैलासला आम्ही निघालो, आमच्याबरोबर काहीतरी 10-12 जणं होते. आणि त्यावेळेला माझी सातत्याने परिक्रमा आणि हे सर्व चालू आहे. पुन्हा त्याच्या जोडीला प्रवचनं, कारण हे सर्व कार्य महाराजांचं आहे ते मी प्रवचनं आणि भिक्षेद्वारे करतो, त्यामुळे ते अपरिहार्य होतं. आणि त्या ह्याने आम्ही तिकडे निघालो होतो श्रीखंड कैलासला. तेव्हा मला कित्येक रात्री धड झोपही मिळालेली नव्हती. उठायचं दुसऱ्या दिवशी उठायचं, चालू पडायचं, अशी सगळी. त्यामुळे मला प्रचंड झोप येत होती. आम्ही जेव्हा तिकडे चंदीगडला जाऊन एअरपोर्टहून तिकडे त्या जुआंग गाव म्हणून आहे, झौन गाव, त्यांच्यापाशी जाऊन पोचलो. तिकडे आम्ही रात्रभर राहिलो होतो तिकडे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं होतं. पण आम्ही तिकडे एक्सपेक्टेशन होतं म्हणजे 4 वाजता पोचू. पण मध्ये सगळे लँडस्लायडिंग, किन्नौर वगैरेकडेही रस्ते बंद पडलेले, हे झालेले. कसेबसे करून आम्ही रात्री 10-10:30ला तिकडे पोचलो. तिथूनसुद्धा आम्हाला 1 किलोमीटर चिखलातून रस्ता तुडवत त्या हॉटेलपर्यंत पोचावं लागलं. त्या सगळ्याचा डोळ्यावर प्रचंड झोप येते. दुसऱ्या दिवशी उठलो आणि त्यांच्याबरोबर नाईलाजास्तव लवकर निघायचं म्हणून बाहेर पडलो. आणि सर्वजण आम्ही पुढे जायला लागलो. आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो. तेव्हा मला एवढी प्रचंड झोप येत होती की मी म्हटलं आता मला झोपण्याशिवाय पर्याय नाही. त्या सगळ्यांना म्हटलं आता तुम्ही पुढे चला, मी मागवून येतो. पण तिकडे सुबोध म्हणून आपल्या परिवारातला आहे, तो काय पठ्ठ्या माझी पाठ सोडायला तयार नाही. आणि तुम्हाला मी एकटा सोडणारच नाही. म्हटलं आलं काय हे संकट. म्हटलं तू पुढे जा, मी पाठोपाठ येतो. पण तो ऐकायलाच तयार नाही. म्हटलं आता काय करायचं, पुन्हा हा इथे अडकला तर गोंधळ होईल. मग आम्ही दुसरा वाटाडे होते आमच्याबरोबरचे, पोर्टर कम गाईड होते. त्याच्यापैकी एकाने सांगितलं नाही चलो अभि नीचे सोड देते. आम्ही दोघंही आमच्या खाली हॉटेलवर आलो आणि हे बाकीची मंडळी हळूहळू पुढे चालायला लागली. त्यांना माहीत होतं की मी त्यांना म्हटलं मी तुमच्याबरोबर आहे, काळजी करू नका. आणि त्यांना जाणवत होतं की मी त्यांच्याबरोबर आहे. पण माझं शरीर खाली होतं. आणि रात्री मी झोपलो त्याच्याबरोबर गेलो आणि संध्याकाळचंच आम्ही झोप काढली मी. आणि मग 2-3 तास झोप मिळाली चांगली तरी मी लगेच फ्रेश होतो. आणि त्यामुळे रात्री पाहिलं तर हा सुबोध पठ्ठा एकदम गोरत पडलेला. आणि त्याच वेळेला महाराजांनी सिग्नल दिले की आता वरती जायचं आहे आपल्याला. आणि मी त्यांच्या समवेत निघालो. अक्षरशः आता तुम्हाला ती अनुभूती सांगतो. त्यांच्या समवेत निघालो, आमचा प्रवास चालू आहे. मध्ये पाहतो आहे टेंटमध्ये थकून भागून झोपलेली मंडळी पाहतो आहे. त्यांच्या इथून आम्ही पुढे सरकलो. पुढे सरकत जेव्हा आम्ही तिकडे श्रीखंड कैलासला जाऊन पोचलो, 75 फुटाचा तो रॉक आहे. आणि जायला यायला एवढी कठीण अवस्था आहे तिकडे की कुठेही पायऱ्या तर काय प्रश्नच नाही, कसली फॅसिलिटी नाही. त्या ह्याच्यावरून चढून मी श्रीखंड कैलासला जाऊन पोचलो. समोर तो रॉक होता, पण तो रॉक दिसतच नव्हता. 75 फुटी शिव त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे होते. व्याघ्राजीत घातलेलं त्यांच्यापेक्षा उंचीचं त्रिशूळ हातामध्ये होतं आणि ते सुवर्ण त्रिशूळ होतं. व्याघ्राजून घातले, त्यांचे नेत्र एवढे तेजस्वी होते. त्यांनी जटा ज्या होत्या त्या जटा सोडलेल्या होत्या, पण वरती काही जटांना त्यांनी रुद्राक्ष बांधून अशा वरती ठेवलेल्या होत्या. आणि तिसऱ्या नेत्रातून प्रचंड ऊर्जा
किंवा प्रकाश असा बाहेर पडत होता आणि संपूर्ण कर्पूर कांतीचं रूप होतं. हातात पायात रुद्राक्षाच्या माळा होत्या, बलदंड होत्या, त्यांच्या पोटऱ्यासुद्धा बलदंड दिसत होत्या. असं ते रूप मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवत होतो. अशा याच्यामध्ये मी तिकडे पूजा अर्चा केली आणि पुन्हा माघारी फिरलो. आणि जेव्हा मी इकडे आलो तेव्हा माझ्या पायाला माती लागली होती, काही ठिकाणी दगडाने खरचटलं होतं. हा पठ्ठ्या उठला तेव्हा त्याला कसलेही मागमूस झाला नाही. त्याला दुसऱ्या दिवशी मी तिकडे नेऊन पाण्याच्या बाजूला बसवलं सुबोधला आणि त्यालाही त्या ठिकाणी श्रीखंड कैलासचं दर्शन घडलं. तो कधी साधनेमध्ये नाही, पण त्याला जेव्हा बसवलं आणि त्याला जेव्हा दर्शन घडलं तो गळगळा रडत होता त्या ठिकाणी. तो बोलला, काका तुमच्यामुळे मला हे दर्शन घडलं. पण तो भाव नव्हता, त्याचा माझ्या प्रतीचा जो भाव होता तो भाव तिकडे परमगुरूपर्यंत पोचला जातो आणि तो पोचल्यावर त्याला तिकडे ती अनुभूती येते. आणि पण त्याच्या मनात विचार आला की मी जेव्हा त्यांना म्हटलं की अरे मी दर्शन घेऊन आलो आणि ह्या लोकांना बघत होतो, त्याला ते थोडंसं ऑड वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला तिकडचा जो हॉटेलचा मॅनेजर होता त्यांनी सांगितलं, इकडे गावामध्ये एक गृहस्थ आहेत आणि त्यांना आर्थिक परिस्थिती एकदम खराब आणि त्यांना तिकडे श्रीखंड कैलासची यात्रा करायची इच्छा होती, पण त्यांना जायला होत नव्हतं. त्याच्याबरोबरचे बाकीचे मित्रमंडळी सगळे पुढे निघून गेले. हा विचार केला, चला आपण मागून जाऊ, बघूया कसं होतंय. आणि मागून निघाला आणि अंधारात फसला. त्याला पुढे रस्ताच दिसेना, काय करावं त्याला कळेना. तेवढ्यात एक गृहस्थ तिकडे आले. बोला, क्या दर्शनाला जायचं आहे का? आओ मेरे पीछे आओ. हा माणूस त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागला आणि जाताना ते बरोबर फक्त मेरा पिशा मत छोडो. आणि ते जाताना बरोबर, आणि तिकडे रस्ता कसा आहे श्रीखंड कैलासचा, अक्षरशः हाताचं म्हणजे 6 इंच 8 इंच 9 इंचाचं असं पायवाट आणि बाजूला संपूर्ण दरी. कित्येक जण त्या दरीत पडून मेलेले आहेत, कारण चिखल हे झाला की तुमचा पाय सरकतो, तिकडे वाचणंही कठीण आहे, एकदा पडला की गेला. अशा ह्याच्यातून तो वाट काढत आपल्याला पुढे जावं लागतं. अशा ह्याच्यातून त्यांना पुढे घेऊन गेले. पुढे घेऊन गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हा माणूस चक्क आंधळा आहे. मग मात्र त्यांच्या हातापायातली ताकद नाहीशी झाली. ते बोलले, या आंधळ्याच्या मागे मी कसा काय जाऊ? ते बोला चिंता मत करो, तुम्ही आने का है तो मेरे पीछे चलो, नाही तो मैं निकल जाता हूँ. पण ह्यांना जायचं तर होतं आणि आतापर्यंत आणलं, म्हणून त्या माणसाने हिंमत केली आणि त्यांच्या पाठोपाठ निघाले. श्रीखंड कैलासला जाऊन पोचले, दर्शन घेतलं. पुन्हा येताना एका चहाच्या तिथे थांबले. चहा पितो का, हे पितो का? त्यांनी उत्तर नाही, मला काही नको म्हणून. आणि तिथे बसले, चहा पिते, तिकडे ऑर्डर देत आहेत आणि हा माणूस मागच्या मागे गायब झाला. हे प्रत्यक्ष शिवानी त्यांना ते दर्शन दिलं होतं. म्हणजे तुमची जी तडफड आहे ईश्वराप्रतीची, त्याच्या दर्शनाप्रतीची तडफड महत्त्वाची आहे. ही तडफड ज्या क्षणी परमोच्च लेवल गाठते तो तुम्हाला हात धरून घेऊन जातो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.